गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. काश्मीर ट्रिपचा आज आमचा दुसरा दिवस आणि आम्ही आहोत श्रीनगरमध्ये. आज आम्ही जाणार आहोत सोनमर्गला. श्रीनगर ते सोनमर्ग हे डिस्टन्स जवळपास 80 किलोमीटर आहे आणि ते कव्हर करण्यासाठी 2 तास लागतात. तर आपण आता प्रवास सुरू करूयात, पण त्या अगोदर ब्रेकफास्ट करूयात आणि मग प्रवासाला सुरुवात करूयात. चला. मित्रांनो, सोनमर्गच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला आहे आणि या प्रवासात बघा, एकापेक्षा एक सुंदर नजारे आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. सोनमर्ग जसा जवळ येत होता तसे निसर्गाचे शानदार नजारे दिसायला सुरुवात झाली होती. एक स्पॉट आम्हाला मध्ये दिसला की आम्ही आमचा मोह आवरू शकलो नाही इथे फोटोग्राफी करायचा, तर रस्त्यामध्ये थांबून आम्ही इथे काही फोटोग्राफी केली. हे बघा, काय शानदार नजारे आहेत. If only for tonight, I'm gonna let you in. If only for the high, I'm gonna let you in. Look up to the sky, do you see the lights? Look up to the sunrise, do you see what I see? आता आपण नव्यानेच बांधण्यात आलेल्या सोनमर्ग टनेलच्या रस्त्यावरनं जाणार आहोत. या टनेलची लेंथ 6.5 किलोमीटर एवढी आहे आणि तो पार करण्यासाठी आपल्याला अंदाजे 15 मिनिटं लागतात. सोनमर्गला जाणाऱ्या जुन्या रस्त्यावर पूर्वी ॲव्हलॉन्सचा धोका असायचा, तसेच जास्त स्नोफॉलमध्ये हा रस्ता बंद करावा लागायचा. मात्र आता या टनेलमुळे या प्रवासात असे काही अडथळे येणार नाही. टनेलच्या दुसऱ्या बाजूला पोहोचताच आपण एका वेगळ्याच दुनियेत आल्याचा भास झाला. सगळीकडे बर्फच बर्फ, उंच उंच झाडी, निसर्गाचं एक वेगळंच रूप इथे पाहायला मिळालं. मित्रांनो, इथल्या निसर्गाचं वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत इतकं इथलं निसर्ग सौंदर्य अद्भुत आहे. मित्रांनो, फायनली आता आपण सोनमर्ग बेस कॅम्पला पोहोचलेलो आहोत. इथं पोहोचल्या पहिलं काम करायचं ते म्हणजे बर्फात जाण्यासाठी गमबूट्स आणि ग्लोव्ज खरेदी करायचे. गमबूट्स इथे तुम्हाला रेंटवर मिळतील, ग्लोव्ज मात्र परचेस करावे लागतील. मी तुम्हाला इथे एक सजेस्ट करेल, बर्फात जाण्यापूर्वी गमबूट्सच्या आतून तुम्ही अशा प्रकारचे लेदर सॉक्स घाला, जेणेकरून बर्फ जरी गमबूट्स मध्ये गेला तरी त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही.
अफजल भाई, हाँ। तो अभी आप हमको कहाँ तक लेके जाएंगे और क्या क्या दिखाएंगे यहाँ पर? बजरंगी पॉइंट तक लगे, लास्ट पॉइंट पर आपको लेकर जाएंगे। ओके, वो कितना दूर है यहाँ से? आपको खुद लगेगा सर, हाँ अब खुद लगना चाहिए कि हमने एंजॉय किया है। हाँ, वो तो है। हमने मेहनत किया है, खुश किया हमने। नहीं, वो तो है। चलो, तो ये अफजल भाई साहब हमें वो बजरंगी भाईजान के पॉइंट तक लेके जाने वाले यहाँ से। तो बबीता, उन्होंने हमें कितना पैकेज बोला है? 400 पर पर्सन। ओके, 400 पर पर्सन के हिसाब से अभी हम वो पॉइंट तक जाएंगे, वहाँ कुछ फोटो वगैरे निकालेंगे और रिटर्न आएंगे। तर मित्रांनो, तुम्ही हा पॉइंट बघत असाल माझ्या मागे आणि हा इथे पुढे पण, तर हा आहे बाईक स्टॉप। तुम्हाला स्नो बाईकने या पॉईंटपर्यंत सोडतात। ते अराउंड बेसपासून 1.5 किलोमीटरपर्यंत आहे। हा पॉईंट तुम्हाला दिसत असेल ना, इथनं पुढे जाऊन बजरंगी भाईजानची जी शूटिंग झालेली असते त्या पॉईंटपर्यंत नेतात आणि तिथे स्लेजिंगनी जावं लागतं म्हणजे तुम्ही चालतही जाऊ शकता, पण स्लेजिंग करत जाण्याची मजा असते। तर त्या पॉईंटपर्यंत जाण्याचे चार्जेस आम्ही डन केलेले आहेत 400 पर पर्सन। इथनं तिथपर्यंत जायचं आणि पुन्हा रिटर्न यायचं। तर चला, तिथे जाऊन आपण जरा तिथला निसर्ग पाहूयात। चलो, मैं थोड़ा चलता हूँ। हाय हाय अद्वय, अयांश, बबिता आणि मुलं पुढे स्लेजिंग करून चाललेले आहेत। आपण शक्यतो चालत जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊयात। तो पुढे तो ब्लू कलरचा जो बोर्ड दिसतोय त्याच्याही पुढे आपल्याला जायचंय। योगा चालत। ओके, चल, तू पण चालत आहे, चल। आयंशला बसू दे। चलो भैया, फिर अभी 200 रुपये कम करना भैया। मम्मा, बस झालं, किती त्रास देणार त्यांना आता? उतरा, चला। चला, आता इथून पुढे आम्ही सगळेच चालत चाललेलो आहोत। चला, आता मी फक्त थोड्या वेळासाठी स्लेजिंगवर बसून बघतो, कारण तो अनुभव पण घ्यायचा होता म्हणून। चला, वाव, व्हॉट अ ब्युटी! काय नजारा आहे बघा, शानदार। चारी बाजूला बर्फच बर्फ आहे। अयांश, इम्तियाज भाई, यहाँ पर से कौन से पॉइंट दिखते हैं? ये सर, ये थाजवास यहाँ से एंटर होता है, इससे आगे जहाँ जाते हैं। ओके, इस तरफ एलानी जंग, हाँ जी, इस तरफ। हाँ जी, उससे आगे एलानी जंग आता है जहाँ पे धर्मेंद्र का मूवी हुआ था। अच्छा, और उससे आगे आता है थाजवास ग्लेशियर, ओके, जहाँ पे समर में घोड़ा जाता है। आजकल अच्छा। तो स्लेज जाता है, हाँ, लेकिन समर में वहाँ पे घोड़ा जाता है। ओके। और इस तरफ क्या पॉइंट है? ये है गार्ड कुली बोलते हैं इस तरफ जो जा रहा है। ये हाँ, इस अच्छा। पॉइंट का नाम है गार्ड कुली। जो ये नीचे जा रहा है ये डाउन जा रहा है सोनमर्ग की तरफ। ओके, हाँ, ओके ओके, मस्त, बढ़िया नज़ारा है यहाँ का। वाव, समोर बघ बबिता, व्हॉट अ व्यू! काय शानदार नजारा आहे, वाव। मित्रांनो, काय लाजवाब नजारा आहे या पॉइंटला। तुम्ही बघा, माझ्या बाजूला सगळीकडे बर्फच बर्फ आहे।
बर्फामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं. इथं आल्यानंतर आणि इथला निसर्ग बघितल्यानंतर कळतं की काश्मीरला स्वर्ग का म्हणतात. अयांश, एन्जॉय केलं का बर्फामध्ये? अद्वय, कसं वाटलं? एन्जॉय केलं ना? बबिता? खूप मजा आली. येस, चला पैसे वसूल. चला आता मॅगी खाऊ. मॅगी, येस येस, इथले गरमागरम मॅगी खाण्याची पण मजा आहे. चालेल, आपण आता मॅगी खाऊयात. चलो आ गई गरमागरम मॅगी. हो, आवडली तुला? चला, गरमागरम मॅगी खाऊन झाली आता आपण रिटर्नचा प्रवास सुरू करूया. कावाची टेस्ट खूपच छान आहे. एवढ्या थंडीमध्ये गरम गरम कावा प्यायला खूप मजा येते. आणि आता तुम्ही पाहत असाल इथे लाईन लागली आहे. ही लाईन जी आहे ती स्नो बाईक बेस कॅम्पपासनं खाली बेसला जाण्यासाठीची लाईन आहे. अयांश, तू पण कावा पितोयस? आवडला का? कशी आहे बबिता चव काव्याची? छान वाटते. एवढ्या थंडीमध्ये एकदम मस्त वाटतंय गरम गरम. सोनमर्गमध्ये पूर्ण दिवस एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही आमच्या श्रीनगरच्या हॉटेलमध्ये परत आलेलो आहोत. आम्ही रूमवर गेलो, फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललो आहोत डिनरला. तर चला आता डिनर करून घेऊयात आणि नंतर मी तुम्हाला परत भेटतो. चला बघूया डिनरला काय काय आहे आज. सूप, स्वीटकॉर्न सूप, सलाड, प्लेन राईस, दाल मखनी, मटर पनीर, लौकी मसाला, राईस खीर आणि चिकन बटर मसाला. हॉटेलमधलं जेवण चांगलं आहे. डिशेस ज्या आहेत त्या वेल कुक आणि ओव्हर स्पायसी नाही आहेत. त्यामुळं एकंदर जेवणाची चव चांगली आहे. आजच्या दिवसाचा समअप करायचा म्हणजे आजचा पूर्ण दिवस आम्ही सोनमर्गच्या साईट सीइंग आणि ॲक्टिव्हिटीजसाठी घालवला. यात एकच आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे इथल्या ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्हाला जे चार्जेस सांगितले जातात ते खूप ओव्हर असतात. तुम्हाला इथे बार्गेनिंग करावं लागतं. जसं की स्नो बाईकसाठी आम्हाला 2400 सांगितले तर ते आम्ही 800 रुपयामध्ये बार्गेन केले. स्लेजिंगसाठी आम्हाला त्यांनी 900 पर पर्सन सांगितले जे की आम्ही 400 मध्ये केले. शूजसाठी देखील 250 सांगितले जे की आम्ही 100 रुपीजमध्ये घेतली. अशा प्रकारे तुम्हाला इथे फक्त बार्गेनिंग करावं लागतं. अदरवाईज हे प्लेस जे आहे ते मस्ट व्हिजिटिंग प्लेस आहे. आजचा दिवस तर छान गेला. आता भेटूयात उद्या. टिल देन टेक केअर. गुड नाईट.